माझं नाव श्रीपाद उर्फ बाळ गोखले. सुप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक विंदा करंदीकर हे माझे मामा. आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे माझ्या आठवणीतले विंदा करंदीकर. मी सांगितलेल्या सर्वच आठवणी ह्या 100% अचूक असतील अशी ग्वाही काय मला देता येत नाही. विंदा करंदीकरांचा आयुष्यक्रम बघितला तर त्याचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग करावेसे वाटतात. त्यातलं पूर्वार्ध म्हणजे त्यांचं साधारण 35 वर्षापर्यंतचं आयुष्य. हे आयुष्य प्रचंड संघर्ष करण्यात गेलं आणि परिस्थितीशी झगडण्यात गेलं. 35 वर्षानंतरचं आयुष्य हे त्यांचं जास्त सुखासमाधानात गेलं. ह्याच्यातला दुसरा भाग म्हणजे उत्तरार्ध हा तुमच्या जास्त परिचयाचा आहे. त्याचं कारण ते हळूहळू ह्या काळात प्रसिद्धीच्या प्रकाशात येत होते आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांना कार्यक्रमात किंवा त्यांच्या लेखनातून त्यांना पाहिलं असेल. तर ह्या उत्तरार्धाबद्दल मी जरा अधिक तपशिलाने आता बोलणार आहे. जसं मी म्हटलं की ह्याच्यातल्या बऱ्याच घटना तुम्हाला ठाऊक असतील, तर त्या आठवणींना उजाळा द्यायचं हेच माझं मुख्य काम आहे. तर विंदा करंदीकर 31 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी त्यांचं पहिलं कवितांचं पुस्तक स्वेदगंगा हे लिहिलं. त्याच्यानंतर आणखीन 5 वर्षांनी म्हणजे ते 36 वर्षाचे असताना त्यांनी मृद्गंध हे त्यांचं दुसरं कवितांचं पुस्तक लिहिलं. ह्या काळात त्यांच्या कविता काही प्रमाणात लोकप्रिय होत होत्या. ते मासिकामध्ये पण त्यांच्या कविता येत होत्या. आणखीन काही कवी संमेलनात त्यांनी आपल्या कविता वाचल्या आणि त्याच्यामुळे ते लोकांना अधिक परिचित होत होते. ह्यानंतर त्यांनी अधिक कविता संग्रह लिहिले. ध्रुपद, जातक, विरूपक अशी त्यांच्या कविता संग्रहांची नावं आहेत. बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे की विंदा करंदीकरांनी फक्त कविता लिहिल्या. ही समजूत अर्थातच चुकीची आहे. कविता सोडून इतर साहित्यिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी मौलाची भर टाकलेली आहे. उदाहरणार्थ त्यांनी अतिशय विचारप्रवर्तक असे निबंध लिहिलेले आहेत. या निबंधाचे 2 संग्रह त्यांनी प्रकाशित केले. त्यांची नावं म्हणजे आकाशाचा अर्थ आणि स्पर्शाची पालवी हे आहेत. अरिस्टॉटल हा एक तत्ववेत्ता 2000 वर्षांपूर्वी होऊन गेला. त्याने काव्यशास्त्र असं पुस्तक ग्रीक भाषेत तेव्हा लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं इंग्रजीमध्ये केव्हाच भाषांतर झालेलं होतं. ह्या इंग्रजी भाषांतराचा मराठी अनुवाद हा विंदा करंदीकरांनी केला. त्याच्याचप्रमाणे किंग लिअर हे शेक्सपियरचं नाटक आहे, त्याचा पण मराठी अनुवाद त्यांनी केला. धार्मिक तत्त्वज्ञानाला निगडीत असे संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव आणि आदिमाया हे 2 ग्रंथही त्यांनी लिहिले. आणि बालवाङ्मय हा तर त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. अतिशय मिस्किल अशा वातावरणात त्यांनी लहान मुलांच्या कवितारूपी गोष्टी आणि गोष्टीरूपी कविता अशा लिहिल्या आणि त्याचे जवळजवळ 11 पुस्तकं पब्लिश केली. ही पुस्तकं म्हणजे मराठी भाषेत लहान मुलांच्या कविताचं एक नवीन दालन उघडण्यासारखं होतं. मामांचं नाव अधिक प्रसारात आलं त्याचं एक कारण म्हणजे मामांचे 2 मित्र म्हणजे मंगेश पाडगावकर
आणि वसंत बापट. तर ह्या तिघांचं त्रिकूट त्यांनी काव्यवाचनाचे अनेक प्रोग्राम केले. त्या तिघांच्या लेखनशैली या वेगवेगळ्या होत्या, पण त्या एकमेकाला पूरक होत्या. त्याच्यामुळे त्या प्रेक्षकांना खूप भावत होत्या. त्यांच्या काव्यवाचनाच्या प्रोग्राममुळे त्यांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला. महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा भारतात त्यांनी अनेक कार्यक्रम केले आणि काही कार्यक्रम त्यांचे देशाबाहेरही झाले. म्हणजे महाराष्ट्राच्या घराघरात त्यांनी मराठी कविता पोचवली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. मामांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना लाखो रुपयांची रोख पारितोषिकं पण मिळाली. तेव्हाचे लाखो रुपये म्हणजे आत्ताचे करोडो रुपये झाले. पण हे सगळे पैसे त्यांनी साहित्य संस्थांना वाटून टाकले, देणगी म्हणून दिले. आपल्या मुलांकरता काहीतरी डबोलं ठेवावं असं त्यांना वाटलं नाही. त्यांची मुलंही खूप कर्तबगार आणि निरीच्छ. त्याच्यामुळे त्यांना पण आपल्या वडिलांनी हे सगळे पैसे दान दिले याचा अभिमानच आहे. त्यांना भारतीय स्तरावरती 2 पुरस्कार मिळाले. ते म्हणजे कबीर पुरस्कार आणि दुसरा म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार हा पहिल्या प्रथम सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. शिरवाडकर यांना दिला गेला. त्याच्यानंतर काही वर्षांनी वि. स. खांडेकर हे सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी हा पुरस्कार मामांना देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्याकरता त्यांना दिल्लीला जायला लागलं. तिथे राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. तो पुरस्कार स्वीकारण्याकरता जाताना ते राष्ट्रपतींकरता एक भेट घेऊन गेले होते. आता कवी हा काय भेट देणार? ते आपली एक कविता घेऊन गेले होते. त्यांची एक मराठी कविता होती, ती त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केली आणि त्यांचा जेव्हा सत्कार झाला तेव्हा राष्ट्रपतींना त्यांनी ती कविता म्हणून दाखवली. त्या कवितेचं नाव होतं यंत्रावतार. त्याची कल्पना अशी होती की विष्णूने आत्तापर्यंत 10 अवतार घेतले असं आपल्या पौराणिक कथात सांगितलं जातं. हे 10 अवतार म्हणजे मनुष्य जातीच्या कल्याणाकरता घेतले, त्यांना संकटापासून वाचवण्याकरता घेतले असं समजलं जातं. तर मामांचं म्हणणं असं की सध्या विष्णूचा 11वा अवतार चालू आहे आणि त्या अवताराचं नाव म्हणजे यंत्रावतार. ह्याच्यातलं यंत्र म्हणजे मशीन या अर्थी घेण्याचं नाही आहे, पण आधुनिक तंत्रज्ञान अशा अर्थी घेण्यासारखं आहे. आणि आत्तापर्यंतच्या विष्णूच्या सगळ्या अवतारांनी जे काही मानवाच्या आयुष्यात उलथापालथी केल्या त्याच्या कितीतरी पट हा यंत्रावतार हा प्रभावी आहे असं त्यांचं म्हणणं होतं. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना मामांची कविता अतिशय आवडली आणि त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. मामाच्या संबंधी दुसरी एक आठवण सांगायची म्हणजे आपल्याकडे अनेक नट किंवा गायक हे त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये अतिशय उत्तम त्यांचा परफॉर्मन्स असतो आणि लोकांच्या ते लक्षात असतं. परंतु उतार वयात आल्यानंतरसुद्धा त्यांच्यामधले काही हे गात राहतात किंवा नट म्हणून काम करत राहतात आणि ते दलित गात्र लोक त्यांची कला सादर करतात. ती खरोखर अनुकंपनीय वाटतं. मामाने मात्र ठरवलं की आपली प्रतिभा तिला थोडीशी जरी उतरण लागली तरी आपण लेखन थांबवायचं. आणि त्याप्रमाणे त्यांनी 1980च्या नंतर एकही कविता लिहिली नाही.
आणि हा निर्धार त्यांचा कायम ठेवला. आणि शेवटी या जगाचा निरोप घेण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा कोकणातल्या एका छोट्या खेड्यात कर्जबाजारी शेतकऱ्याच्या घरी जन्मलेला हा मुलगा, त्याला महाराष्ट्र शासनाने 21 तोफांची सलामी दिली आणि लष्करी इतमामाने त्यांची अखेरची पाठवणी केली. केवढा विलक्षण योगायोग. विंदा करंदीकरांच्या आयुष्याच्या पूर्वार्धासंबंधी थोडंसं बोलूया. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाच्या बऱ्याचशा घटना तुम्हाला परिचित असतील, परंतु त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धामधल्या घटना त्या बऱ्याचशा तुम्हाला माहिती नसतील अशी माझी अपेक्षा आहे. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या धालवल या गावी, म्हणजे त्यांच्या आजोळच्या गावी विंदा करंदीकरांचा जन्म झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव म्हणजे गोविंद विनायक करंदीकर. त्यांचे वडील विनायकराव किंवा त्यांना विनूभाऊ म्हणत, म्हणजे एक जबरदस्त आसामी होती. ते शरीराने अतिशय धडधाकट होते आणि काटकही होते. त्यांचं नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध झालेलं होतं. त्याचं कारण म्हणजे एकदा त्यांच्या गोठ्यामध्ये वाघ आला होता आणि गाईचं वासरू तोंडात धरून तो त्याला खेचत बाहेर नेत होता. घरात इतर गडी माणसं होती, पण कोणाची बाहेर जाण्याची छाती नव्हती. पण विनूभाऊंकडे एक भला मोठा कोयता होता. तो घेऊन ते धावत गेले आणि वाघाच्या अंगावर ते घाव घालणार तेवढ्याच वाघाने तोंडातलं वासरू सोडून तिथून पलायन केलं. ही घटना अनेक लोकांनी बघितलेली होती, त्याच्यामुळे पंचक्रोशीत त्यांचं नाव हे फार प्रसिद्ध झालं. त्यांच्या आसपासच्या घरात केव्हाही कोणाच्या घरी विषारी साप निघाला तर विनूभाऊंना बोलावणं येईल, कारण ते संपूर्ण निडर होते. पण त्यांचं मोठं कार्य म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली. ते स्वतः लिहिता वाचता ते येणारे होते, म्हणजे अंगठाछाप नव्हते. पण त्यांचे बहुतेक मित्र जे शेतकरी होते ते त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्याच्यामुळे सावकार लोक हे त्यांना कधी कर्ज घेतलं तर अव्वाच्या सव्वा व्याज त्यांच्याकडून घेत, खोट्या नाट्या कागदांच्यावरती त्यांचे अंगठे घेत आणि शेवटी त्यांची जमीन बळकावत. ह्या बाबतीत विनूभाऊ अतिशय जागरूक होते आणि त्यांनी त्यांच्या मित्रांना, म्हणजे जे शेतकरी होते, त्यांना सांगितलं होतं की कुठच्याही कागदावर तुम्ही अंगठा मारू नका, त्याच्या आधी त्या कागदात काय आहे ते समजावून घ्या. आणि अनेक वेळा अशा शेतकऱ्यांवरती खोटे आरोप झाले, खोटे खटले त्यांच्यावर केले गेले, तर त्यांच्या मदतीला ते धावून गेलेले आहेत. तर ही समाजसेवकची प्रवृत्ती होती, ती त्यांच्यानंतर विंदा करंदीकरांमध्ये काही प्रमाणात आली आणि विंदा करंदीकरांच्या मुलांमध्ये ती प्रामुख्याने दिसते. ह्या मुलांनी ही मुलं अतिशय कर्तबगार आहेत आणि त्यांनी समाजसेवेला स्वतःला वाहून घेतलेलं आहे. पण ह्या सगळ्याचं बाळकडू हे त्यांना विनूभाऊंकडून मिळालेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कुठच्याही गोष्टीचा अतिरेक ही गोष्ट वाईटच, आणि तसंच विनूभाऊंच्या बाबतीत झालं. त्यांच्या एका मित्राचा खटला चालू होता, आणखीन तो जिंकेल अशी त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी आपलं राहतं घर हे तारण ठेवलं. दुर्दैवाने तो मित्र खटला हरला आणि त्यांचं तारण ठेवलेलं घर हे जप्त झालं. त्याच्यानंतर हे सगळं कुटुंब हे बावणाई म्हणून देवीचं देऊळ होतं, त्याच्यात राहायला गेलं. हे देऊळ त्यांनीच बांधलेलं होतं आणि उरलेलं सगळं आयुष्य त्यांनी पावणाईच्या देवळातच काढलं. अर्थात त्यांची शेती हा मुख्य उद्योग चालू होताच. मी एकदा कोकणात
आजोळी गेलो होतो तेव्हा या पावणाईच्या देवळातच उतरलो होतो. तिथे उंदीर, घुशी आणि कांडेचोर असा एक प्राणी असतो मांजरासारखा दिसणारा. तर ह्यांनी धुडगूस घातलेला होता घरामध्ये. मामांचं 4थीपर्यंत शिक्षण हे पोंभुर्ले गावातच झालं. परंतु त्याच्यानंतर तिथे शाळा नव्हती म्हणून तालुक्याच्या गावी त्यांची एक बयो अक्का म्हणून नातेवाईक राहत होती. तर तिने कबूल केलं त्यांना आपल्या घरी ठेवून घ्यायचं आणि त्याच्यामुळे ते पुढची 3 वर्ष ज्या बयो अक्काच्या घरी राहिले आणि 7वीपर्यंतचं म्हणजे त्यावेळेला त्याला फायनल म्हणत त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. पण पुढे काय करायचं? मुलगा तर हुशार आहे आणि त्याला अधिक शिकवलं पाहिजे असं विनोबाकांना वाटत होतं. पण कसं? तर त्यांच्या मदतीला त्यांचा एक भिक्षुक मित्र होता, तो धावून आला. हा भिक्षुक मित्र होता तो भिक्षुकी पोंभुर्ले गावात करत नव्हता, कारण पोंभुर्ले गावात काय मिळणार म्हणून तो कोल्हापूर या ठिकाणी जाऊन भिक्षुकी करायचा. म्हणून तो म्हणाला की माझ्याबरोबर गोविंदाला पाठवा, माझ्या घराच्या पडवीमध्ये तो झोपेल आणि 4 घरी तो माधुकरी मागेल आणि आपला निर्वाह करेल. त्याचप्रमाणे माझे जे यजमान आहेत त्यांना सांगून मी त्याला पुस्तकं आणि कपडे वगैरे देण्याची व्यवस्था करतो. विनोभाऊंना दुसरा काही पर्याय नव्हताच म्हणून त्यांनी ही सूचना मान्य केली. त्याच्यानंतर मामा हे कोल्हापूरला गेले. आणखीन ओम भवती भिक्षान देई म्हणून 4 घरी माधुकरी मागून उदरनिर्वाह करायला लागले. त्यावेळेला रेफ्रिजरेटर्स नव्हते, त्याच्यामुळे घरातलं उरलं सुरलं शिळं पाकं, आंबूस वास येणारं असं खाणं त्या माधुकरी मुलांना मिळत असे. कधी कधी त्यांना कामं सांगितली जातात की थोडं पाणी शिंदून दे किंवा आपलं अंगण आहे ते झाडून दे, अशी कामं पण त्यांना सांगितली जात. पण हा सर्व त्रास सोसून मामा कोल्हापूरमध्ये राहिले. आणखीन तिथे 3 किंवा 4 वर्ष शिकून तिथे मॅट्रिक झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी एक पार्ट टाईम नोकरी मिळवली आणि तिथल्या राजाराम कॉलेजमध्ये ते शिकू लागले. या राजाराम कॉलेजमध्ये माधवराव पटवर्धन म्हणजेच माधव जुलियन हे प्रोफेसर होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या साहित्याचा खूप परिणाम विंदा करंदीकर यांच्यावर झाला. ते राजाराम कॉलेजमधून BA झाले. त्याच्यानंतर त्यांची ओळख येसूबाई किंवा यशोदा ह्या त्यांच्या मावस बहिणीशी झाली. त्या दोघांचं प्रेम जुळलं आणि मामा त्यावेळेला साधारण 24-25 वर्षाचे असतील आणि येसूबाई या साधारण 21 वर्षाच्या असतील. तर त्या दोघांनी लग्न केलं. त्या दिवसात असं मावस बहिणीशी लग्न करायची प्रथा नव्हती, परंतु त्यांच्या बाबतीत हे घडलं, ही गोष्ट खरी आहे. दुर्दैवाने लग्नानंतर 1-1.5 वर्षातच ही येसूबाई आपल्या प्रसूतीच्या वेळेला आपल्या अर्भकासह तिचा मृत्यू झाला आणि जग सोडून गेली. या येसूबाई संबंधी काही आणखीन आठवणी मी सांगणार आहे, पण त्या नंतर येतील. याच्यानंतर मामांच्यावरती मला वाटतं संकटाचा पर्वतच कोसळला. एका मागोमाग एक संकटं येत गेली. त्यांची आई पोंभुर्ल्याला होती, ती कॅन्सरच्या विकाराने मृत्यू पावली. त्यांचा धाकटा भाऊ गणपती हा अतिशय लाघवी मुलगा होता. तो केवळ 25 वर्षाचा होता आणि त्याने मला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या अडेल हप्प या राक्षसाच्या. तो दुर्दैवाने TB या रोगामुळे वारला. तो त्यांचे वडील विनोभाऊ यांचा फार लाडका होता. त्याच्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे
विनूभाऊ यांच्या मनावर परिणाम झाला आणि ते भ्रमिष्ठ झाले. बिल्ला करंदीकरांच्या 2 बहिणी म्हणजे आमच्या मावश्या या पोंभुर्ल्यामध्ये अजून होत्या आणि त्यांना आता तिथून दुसरीकडे नेण्याची गरज होती. त्याच्यामुळे बिल्ला करंदीकरांनी तासगावमध्ये शिक्षकाची नोकरी पकडली आणि या दोन्ही बहिणींना तिथे बोलावलं. विनूभाऊनी मात्र पोंभुर्ले सोडायला नकार दिला. मामांना तासगावला एक कोणी तबला नवाज उस्ताद भेटले. त्यांच्याकडे ते तबला शिकायला लागले. जवळजवळ 3 वर्ष ते तबला शिकत होते आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट तबला वाजवायला लागले. त्या दिवसांमध्ये मामांचा दिनक्रम असा होता, दिवसभर शाळेमध्ये शिकवायचं, आपल्या बहिणींची काळजी घ्यायची, तासनतास तबला वाजवत बसायचं आणि जमेल तेव्हा कविता लिहायच्या. हा त्यांचा दिनक्रम अनेक वर्ष चालू होता. कदाचित ते तासनतास तबला वाजवत असताना त्यांच्या मनात अनेक साहित्यिक विचार घोळत असावेत. अशी जवळजवळ 7-8 वर्ष गेली. त्याच्यानंतर त्यांना वाटायला लागलं की आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडला पाहिजे, नाही तर आपलं आयुष्य वाया चाललेलं आहे. त्याच्यामुळे इतर अनेक गावात राहणाऱ्या लोकांप्रमाणे शहरात जावं असा विचार त्यांच्या मनात आला. पण शहरात म्हणजे कुठे, तर मुंबईला मुख्यत्वे करून. पण मुंबईत जायचं काही सोपं नव्हतं, कारण 3 माणसांना, ते आणि त्यांच्या 2 बहिणी, मुंबईमध्ये जागा कोण देणार? स्वतःच्या बहिणीला विचारावं तर बहीणच 2 खोल्यांमध्ये संसार करते आणि त्याच्यामध्ये 6 माणसं राहत आहेत, म्हणजे आमचं कुटुंब. तेव्हा तिला कसं विचारायचं? पण गरजवंताला अक्कल नसते असं म्हणतात. त्यांनी शेवटी नाईलाजाने त्यांच्या बहिणीला म्हणजे माझ्या आईला विचारलं आणि आईने त्याला नकार दिला. अर्थात आईने भावाची दया आल्यामुळे त्याला होकार दिला असेल, परंतु आमच्या वडिलांनीसुद्धा हे कबूल केलं. हे मला फार वैशिष्ट्यपूर्ण वाटतं, कारण 2 खोलींच्या जागेत आता 9 माणसं राहत होती आणि अशी 9 माणसं 2 खोल्यात राहायला लागली म्हणजे काय काय कसरत करायला लागते हे जे त्या अनुभवातून गेलेले आहेत त्यांनाच सांगता येईल. मामा मुंबईला आले आणि अर्थातच ते नोकरी शोधायला लागले. त्यांना शिक्षकाच्या कामाचा अनेक वर्षांचा अनुभव होता, म्हणून शिक्षकाची नोकरी ते आधी पाहत होते. परंतु मुंबईमध्ये शिक्षकाची नोकरी करायची म्हणजे त्याला काही परीक्षा पास केलेल्या असावा लागत असत आणि त्या परीक्षा देण्याकरता त्यांच्याकडे वेळ नव्हता, त्यांना घाई होती. त्याच्यामुळे त्यांनी रेशनिंग इन्स्पेक्टरची नोकरी मिळवली. रेशनिंग इन्स्पेक्टर म्हणजे घरोघरी जायचं, त्यांच्या घरी किती माणसं राहतात ते बघायचं आणि त्याप्रमाणे रेशनिंग इन्स्पेक्टर रेशनिंग कार्ड त्यांना इश्यू करण्याकरता कारवाई करायची. असे ते अनेक लोकांच्या घरी जात राहिले आणि त्यांना रेशन कार्ड पुरवत राहिले. हा उपक्रम जवळजवळ 3 वर्ष चालू होता. ह्या काळात ते MA अभ्यास करत होते. MA इंग्लिश हे त्यांना करायचं होतं. जवळजवळ 2 वर्ष झाल्यानंतर त्यांचा अभ्यास पूर्ण झाला होता, परंतु अजून एक डिफिकल्टी होती. ती म्हणजे त्यांनी विद्यार्थी दशेत हैदराबादमध्ये सत्याग्रह जो झाला होता ब्रिटिशांच्या विरुद्ध, त्याच्यामध्ये भाग घेतला होता. त्याच्यामध्ये जी दंडुकेशाही झाली त्याच्यामुळे त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता. अर्थात नंतर हा हात बरा झाला, पण त्याच्यामध्ये अधूपणा राहिला. त्याच्यामुळे त्यांचा लिहिण्याचा स्पीड हा अतिशय कमी झालेला होता, म्हणून त्यांना लेखनिकाची जरूर होती. लेखनिक शोधणं
ही गोष्ट जितकी सोपी वाटते तितकी नव्हती. कारण एम.एचं इंग्लिश ते लिहिणारा जो लेखनिक असेल त्याचं इंग्लिश पण चांगलं असायला पाहिजे. त्याला इंग्रजी भाषेचे स्पेलिंग्ज लिहिता यायला पाहिजेत आणि मामा काय सांगतायत ते समजून घेऊन ते कागदावर लिहिता यायला पाहिजे. असा मनुष्य शोधून काढायला त्यांना जवळजवळ 1 वर्षभर लागलं. पण शेवटी त्यांना असा लेखनिक मिळाला आणि ते M.A. विथ इंग्लिश ह्या परीक्षेला बसले आणि ह्या परीक्षेत त्यांना फर्स्ट क्लास मिळाला. त्यानंतर आता नोकरीची शोधाशोध चालू झाली. ही नोकरी आता मास्तराची नव्हती तर प्रोफेसरची नोकरी होती. परंतु मुंबईसारख्या ठिकाणी प्रथम त्यांना प्राध्यापकाच्या कामाचा काही अनुभव नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे ओळखी नव्हत्या. त्याच्यामुळे मुंबईत त्यांना नोकरी मिळणं अशक्य होतं. त्यांनी खूप प्रयत्न करून बघितले. शेवटी त्यांना बेळगाव या ठिकाणी कोणाची तरी ओळख निघाली म्हणून तिथे लेक्चररची नोकरी मिळाली. ह्या काळात त्यांची ओळख कुसुम साने ह्या महिलेशी झाली. त्या पदवीधर होत्या आणि शिक्षिका होत्या आणि दोघांनी लग्न करायचं ठरवलं आणि मामा चतुर्भुज झाले. ह्या जोडप्याला 3 मुलं झाली, 2 मुलगे आणि 1 मुलगी. ही सगळी मुलं खूपच कर्तबगार आहेत आणि सामाजिक कार्य करायला वाहून घेतलेली आहेत. बेळगावमध्ये काही वर्ष नोकरी केल्यानंतर ती नोकरी गेली म्हणून त्यांना कागल या ठिकाणी नोकरी धरायला लागली. कागलनंतर ते कोल्हापूरला गेले, कोल्हापूरनंतर रत्नागिरीला गेले आणि शेवटी अखेरीस त्यांना पाहिजे तशी नोकरी मुंबईला रामनारायण रुईया कॉलेजमध्ये मिळाली. तिथे काही काळ गेल्यानंतर मुंबईलाच SIES कॉलेजमध्ये आहे तिथे त्यांना हेड ऑफ इंग्लिश डिपार्टमेंट ही जागा मिळाली आणि ती त्यांनी पत्करली आणि आयुष्याच्या रिटायरमेंट एज येईपर्यंत ते SIES कॉलेजमध्येच नोकरी करत होते. ते मुंबईत आल्यानंतर बेडेकर सदन या चाळीमध्ये काही वर्ष राहत होते. पण मागाहून बांद्र्याला साहित्य सहवास ही साहित्यिकांची सोसायटी तिथे निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना फ्लॅट मिळाला आणि ह्या फ्लॅटमध्येच ते आयुष्याच्या अखेरपर्यंत राहिले. तर असा हा विंदा करंदीकर यांच्या आयुष्याचा पहिल्या 35 वर्षांचा प्रवास. त्या प्रवासात त्यांना अनेक कटू अनुभव आले. त्यांना अनेक संघर्ष करावे लागले. परंतु त्यामुळे त्यांच्या स्वभावात काही कडवटपणा असा आला नाही. त्यांचा स्वभाव हा खेळाडू, आणखीन विनोद बुद्धी त्यांची जागृत राहिली. या 2 गोष्टी मला अतिशय कौतुकास्पद वाटतात. तर त्यांच्या पूर्वार्धाविषयी माहिती इथेच संपवतो. तर ही होती विंदा करंदीकरांच्या आयुष्यातल्या पूर्वार्धाची गोष्ट. त्याने अनेक संकटांचा सामना करावा लागला, प्रतिकूल परिस्थितीशी झगडावं लागलं, तरीसुद्धा त्यांच्या स्वभावात कडवटपणा किंवा तुसडेपणा आला नाही, हे विशेष. आयुष्यभर त्यांचा स्वभाव खेळकर होता आणि विनोद बुद्धी जागृत होती आणि याचं मला खूप कौतुक वाटतं.